मित्रांनो नमस्कार. तर तुमच्याकडे पाऊस चालू आहे का? हे बघा आता आमच्याकडे पाऊस चालू आहे. बघत असं तुम्ही झिमझिम चालू आहे. आणि आज सकाळपासून असं वातावरण आहे थंडीचं. तर आज थोडा पावसाळ्यामध्ये ज्या काही शेळ्याला सर्दी ताप हे होतच असतं अशा थंड वातावरणामध्ये. आता जसं झडगं लागलं समजा सकाळपासून आज पाऊस चालू आहे, तर अशा झडग्याच्या वातावरणामध्ये काय होतं, आपल्या शेळ्यांना सर्दी आणि ताप हे नक्कीच वातावरण बदलल्याच्या नंतर होत असतं शेळ्यांना पिल्लांना. तर त्याच्यावरती आपला आजचा हा जालिम उपाय तापीवरती कोणता आहे व आपल्याकडं जे आता शेळीपालक आहेत त्यांच्याकडं डॉक्टरांना बोलायच्या अगोदर आपल्याकडे कोणकोणता उपाय घरगुती करू शकतो आपण, किंवा आपल्याकडे कोणतं मेडिकल पाहिजे, याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम जर तुमच्या शेळीला ताप आला, तर ताप आल्याच्या नंतर ती जर चारा खात नसेल, बुखार आली असेल, खाली मान घातली असेल, हे लक्षणं असतात. बुखार आल्याच्या नंतर शेळी चारा खात नाही, खाली मान घालते. खाली मान घातले की लक्षात आणायचे की बाबा हिला काहीतरी, हिला बुखार आली. आणि ताप आलेली जर असेल तर तिला एक साधा घरगुती उपाय सांगतो मी. तुमच्या शेळीला जर ताप आली असेल तर गुळवेल असतो, गुळवेल हा शेतामध्ये असतो प्रत्येकाच्या, म्हणजे कोणाच्या असतो कोणाच्या नसतो. तर हा गुळवेल हा जर लिंबाच्या झाडावर असेल समजा, तर सगळ्यात बेस्ट, सगळ्यात भारी औषध. तर या गुळवेलाच्या एक काडी घ्यायची, इतकी समजा, इतकी घ्या अशी एक काडी आणि 2 पानं. गुळवेलाची एक काडी आणि 2 पानं, काडी इतकी लंबी घ्या, 2 पानं घ्या. याच्यासोबत आपण जे हळद टाकतोय समजा आपण खाण्यासाठी भाजीमध्ये समजा, तर ती हळदीचा 1 चमचा, किंवा तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर हळकुंडाची हळद तयार करून ती 1 चमचा. आणि याच्यासोबत जे अद्रकीपासून तयार होते सुंठ, आपण भाजीला टाकत असतो सुंठ, तर ती वाळली सुंठ ती एक थोडीफार घ्या, छोटी घ्या. ह्या तिन्हीचं मिश्रण करा, मिक्स करा, याचा लेप तयार होईल असं मिक्स करा. आणि 2 ग्लास पाणी घ्या. 2 ग्लास पाणी, छोटाली ग्लास घ्या, 2 ग्लास पाणी घ्या. आणि एका भगोन्यामध्ये टाकून समजा मिक्स करून याला जवळपास याला इतकं उकळायचं, हे पाणी मिक्स करून समजा याला उकळून घ्यायचं. उकळून इतकं घ्यायचं, 2 ग्लासचं फक्त 1च ग्लास पाणी झालं पाहिजे. आणि हे 1 ग्लास पाणी झाल्याच्या नंतर याला काय करायचं, एका कापडाद्वारे याला गाळून घ्यायचं. कापडानं गाळून घ्या, स्वच्छ कापड घ्या चांगलं, आणि त्याने सुती कापडानं गाळून घ्या. गाळून घेतल्याच्या नंतर हे त्या शेळीला 1 ग्लास पाणी पाजा. जर याने तर 100% म्हणजे 90% तर राहायलाच पाहिजे. जर नाही राहिलं ताप याच्यापासून समजा, तर काय करायचं, तुम्हाला एकच करावं लागेल. मग याच्यापासून जर नाही राहिला ताप, जर जास्त प्रमाणात असेल, आता साधे ताप जर असेल तर 100% याच्यापासून राहणार. कारण गुळवेलाच्या कांडीना ही माणसाची पण ताप राहते नुसतं. तर गुळवेलाची काडी खूप महत्त्वाची आहे, पाला काडी. तर याने जर नाही फरक पडला तुमच्या शेळीला, तर काय करायचं, फक्त तुम्हाला मेडिकलवर जावं लागेल. मेडिकलवर गेल्याच्या नंतर, तिथे गेल्याच्या नंतर ही अशी गोळी भेटते बघा, मेनोलेक्स नावाची. हे बघा, मेलोनेक्स. त्यांना सांगितल्याच्या नंतर देतात मेडिकलवर. मेलोनेक्स नावाची गोळी भेटते. ही शेळीला जर द्यायची म्हणलं तर अर्धी द्या, आणि छोटं पिल्लू जर असलं तर याला फक्त 1/4 भाग द्या, छोटा, म्हणजे चतकोर आपल्या भाषेमध्ये, एवढी द्या. आणि याने जर नाही फरक पडला तर मग तुम्हाला डॉक्टरांना बोलून तिचा ट्रीटमेंट करावं लागेल. डॉक्टर आल्याच्या नंतर मग तिची समजा तपासून बघतील. ताप जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर मग त्या हिशोबानं ते डॉक्टरच्या सल्ल्यानं डॉक्टर इलाज करतील.
पण हा माझा साधा तोडगा मी तुम्हाला घरगुती सांगितल्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे गोळे आपल्याजवळ पावसाळ्यामध्ये अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. ताप जर आली तर तुम्ही 100% स्वतः देऊ शकता. लहान पिल्लू जर असेल 2-3 महिन्याचं, तर त्याला फक्त कोरभर हिस्सा द्या. आणि त्याच्यानंतर सर्दीसाठी जर म्हणलं तर सर्द्या होतच असतं पावसाळ्यामध्ये. तर हे बघा, हे सिनारेस्ट नावाचं औषधीची बाटल आहे. तर ही पण तुम्ही आपल्या शेडवरती ठेवू शकता. इमर्जन्सीमध्ये थोडी जर सर्दी झाली, पिल्लांना सर्दी जर झाली, तर तुम्ही पिल्लांच्या वजनानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानं ही औषध देऊ शकता. डॉक्टरांना विचारून द्या, माझ्या विश्वासावर देऊ नका. कारण कसं असतं, मी माझ्या रिक्सना माझ्या जनावरांना देऊ शकता, तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं द्या. फक्त मी सांगण्याचं काम एवढं करतो तुम्हाला की हे असे औषधं तुम्ही तुमच्या गोठ्यावरती जर ठेवले, तर डॉक्टर येण्यापर्यंत, जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत आपण थोडा इलाज करू शकतो. कारण डॉक्टर आपण फोन केल्याच्या ताबडतोब येऊ शकत नाही. डॉक्टरांच्या मागं एका दिवस आता बाहेरगावचे डॉक्टर यायचं म्हणलं नंतर वेळ लागतो. तोपर्यंत जर आपण हा घरगुती उपाय केला तर थोडा फार आपल्या शेळीला पिल्लाला फरक पडू शकतो. त्याच्यामुळं हा घरगुती जालीम उपाय मी सांगितलेला आहे. मेलोनेक्स गोळी ही पण तुम्ही आपल्या शेडवरती ठेवा, जेणेकरून 2-3 औषधं आपल्या घरी आपल्या स्वतःच्या शेडवरती असणं खूप गरजेचं आहे. पावसा पाण्याचे दिवस आहेत, जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत आपण थोडाफार हा इलाज करू शकतो. आणि जर नाही ज्याने कवर झालं तर तोपर्यंत डॉक्टर येतात. डॉक्टर आल्याच्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपण आपल्या शेळींचं पिल्लांचं नियोजन करू शकतो. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, झडग्या पाण्यामध्ये असे सर्दी होणं साहजिकच आहे पिल्लांना, शेळ्यांना. आणि अशा वातावरणामध्ये सुका चारा खाऊ घालणं खूप गरजेचं आहे शेळ्यांना. शेळ्या भिजल्या की बिमार पडतातच. जसं आता पण दिसतं शेळ्या आहेत आपल्या, तर त्याच्यामुळं आपल्याला काही एवढं काम पडत नाही. पण तरी पण आपल्याकडे ह्या गोळ्या औषधे असतातच, जेणेकरून काही जर अडचण आली ताबडतोब आपण डोस देऊ शकतो आणि त्याच्यापासून थोडा फरक पडू शकतो जनावरांना. तर अशी माहिती मी थोडक्यात तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, शेळीपालनामध्ये खूप अभ्यास म्हणजे नियोजन जर केलं तर शेळीपालन काही अवघड नाही. फक्त याच्यामध्ये जनावरांकडे लक्ष द्यावं लागतं. जनावर जर बिमार पडलं तर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. एवढं बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. शेळी जर एका दिवशी सकाळी लक्ष देतं, आपल्या शेळी जर खाली मान घातली आणि शेळी जर चारा खात नसेल तर 100% हिला काहीतरी बिमार पडलेली आहे, ताप आलेला आहे किंवा सर्दी झालेली आहे, आपण नक्कीच ओळखायला येतं. फक्त नवीन शेळीपालकाला लवकर ओळखायला येत नाही. आणि आपल्यासारख्याला एकदा माहिती झाल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला त्याच्यामधून लक्षात देतं. आता हे बघा, झडक्याचे दिवस आहेत आणि अशा झडक्याच्या दिवसामध्ये 100% अशा वातावरणात, थंड वातावरणात सर्द्या होतातच. तर आपला जालीम उपाय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या शेतकरी भावाला. तर चला, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.